सुमी तू अरे जीव गेला असतो ना माझा. अरे बाबा तू इथे काय करतोस? बसलोय आठवण काढत. अख्खं घर शोधलं आणि तू इथेस. आणि आई कुठे गेलीये? अगं बाई तुझी आता आई आई थोडीच राहिली. ती 2 महिला मंडळांची अध्यक्षा झालीये. ते तसं कुठेतरी भाषण आता. अरे मग तू व्हायचं ना एखाद्या मंडळाचं अध्यक्ष. नको ग बाई, आपलं घर बरं आणि तुझ्या आठवणी बरं. अच्छा, म्हणून तू माझ्या जुन्या आठवणींचा पसारा मांडून ठेवलास खालती. येताना बघितलं मी. अगं वेडाबाई, त्या जुन्या वस्तूंचा पसारा नाहीये, ती माझी पुण्याई आहे. सकाळीच तुझं पैजण हाती आलं आणि डोळ्यातून अश्रू वाहिले. आठवणींमध्ये जीव रमला, जीव थोडा हलका झाला. मुलीची पाठवणी इतकी दुःखी असते का रे बाबा? छे ग, ते तर आई वडिलांचं सौभाग्य असतं. सावित्रीबाई फुल्यांच्या आधुनिक महाराष्ट्रामध्ये मुलीच्या जन्मानंतर दुःखी होणारी कुटुंब पाहिली की जीवाला मात्र यातना होतात. तू कोणतं असं दुःखी कुटुंब पाहिलंय? अगं आपल्या शेजारचं पक्या नाही का? पक्याचं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, खूप झाल्या गप्पा. आता हे माझी अंधेरीला वाट बघत असतील. मला गेलं पाहिजे. हे सुने, अशीच एक झाली. तुझं येणंच हा आमचा आनंद आहे आणि हाच विरंगुळा आहे. येते आता मी. आणि आईला सांग मी तिला पण भेटायला येईल. बाय.